रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी. आपण आज तुकारामांचे जे अभंग बघणार आहोत, अं, ते भक्ताची तळमळ कशी असावी ह्याबद्दलचे आहेत. तुकारामांचे दृष्टांत हे अगदी नेहमीच्या जीवनातले असतात. पण घ्यायचा भाग त्यातला असा आहे की भक्ताची तळमळ कशी पाहिजे ते तुकारामांच्याकडनं शिकायचं. भक्ताची आर्तता कसा पाहिजे, भेटीची आर्तता कशी पाहिजे नामदेवांच्याकडनं शिकायचं. आणि भक्तीमध्ये भगवंत भेटत नाही म्हणून भांडणं सगळ्याच संतांनी आणि भक्तांनी केली, पण स्वतःला त्यात दोष देणं हे परत तुकारामांच्याकडनं शिकायचं. की माझ्याकडनं काय कमी पडते का, का भेटत नाही. तर हे सगळं आत्मपरीक्षणाचा जर भाग असेल तर तो सगळ्यात मोठा शिकण्याजोगा तुकारामांच्याकडनं आहे. त्यामुळे जगद्गुरू म्हणायचं तुकाराम महाराजाला त्याचं कारणच असं आहे की अगदी सामान्य संसारी असण्यापासून सदैव स्वर्गाला जाण्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 20-22 वर्षामध्ये केवळ तळमळीच्या, आत्मपरीक्षणाच्या, सचोटीच्या वागण्याच्या आणि आणि निस्सीम भक्तीच्या, निःशंक भक्तीच्या जोरावर कसा होतो याचं अ, अ, जागतिक पातळीवरचं म्हणायला हरकत नाही असं उदाहरण म्हणजे तुकाराम बुवा आहे. म्हणून आपण त्यांचे अभंग बघतात. हे तळमळीचे अभंग बघा हं, कसं आहे. जीवना वाचुनी तळमळी मासा, प्रकार हा तैसा होतो जीवा. अक्षरशः विठ्ठल भेटला नाही तर मासा जसा पाण्याबाहेर तळमळेल तसं तुमचं अंतःकरण तळमळते का. ही सरळ परीक्षा दिलेली आहे. हे काय अलंकार उपमा वगैरे काही नाही, ते तेवढीच तळमळ हृदयात झाली पाहिजे असं सरळ तुकाराम सांगतात. त्यालाच अशी उदाहरणं त्या पद्धतीची दिलीत. ताबडतोब त्यांना संसारी माणूस आठवतो आणि मग ते काय म्हणतात बघा. न सपडे झाले भूमिगत धन. अहो, ते धनाची इच्छा असलेल्या माणसाला सांगितलेलं असतं पूर्वजांनी आणि कोणीतरी की इथं इथं धन आहे. आणि तो खणतोय पण सापडत नाही, परत दुसरीकडे खणतोय सापडत नाही, अंगणात कुणीतरी पंजवानं पुरून ठेवलंय म्हणून सांगितलं आणि ते मिळेना झालं म्हटल्यानंतर रात्रंदिवस चैन पडत नाही, सारखं त्याला ते गुप्तधन हा जो मोहरीचा हांडाच दिसत असतोय. तसा विठ्ठल का दिसत नाही म्हणले तुम्हाला. न सपडे झाले भूमिगत धन, चरफडी मन तयापरी, मातेचा वियोग झालिया हो बाळा. आई हरवली कुठे गर्दीत तर आईचा वियोग झाल्या झाल्या बाळाला कसं अगदी करमतच नाही, ते रडायलाच लागतंय. तसं का होत नाही विठ्ठला वाचून. गुप्तधन सापडत नाही म्हटल्यानंतर जो चरफडा होतोय तसा का होत नाही. पाण्याच्या बाहेर आलेला मासाचं होते तसं का तुमचं होत नाही. तसं झालं तर विठ्ठल तुम्हाला सापडणारच. मातेचा वियोग झालिया हो बाळा, तो कळवळा जाणा देवा. सांगावे ते किती तुम्हासी प्रकार. किती प्रकार सांगायचे, किती उदाहरणं सांगायची. सकळांचे सार पाय दावी. सकळांचं सार जे आहे ते पाय दावी, पांडुरंगाचे पाय सारखे दिसत राहायला पाहिजे. येची चिंते माझा करपला भीतर. तुझे पाय दर्शनात जातील का काय, माझ्या तुझे पायांचं स्मरण जाईल काय. हे एवढं माझी तळमळ कमी होईल काय एवढीच एक तळमळ लागून राहिली. माझी तळमळ अशीच टिकायला पाहिजे. येची चिंते माझा करपला भीतर, माझं हृदय करपलं. का नेणो विसर पडिला माझा. परमेश्वरा, तुला माझा विसर पडलाय का. आता मला तुझा विसर पडलेला नाही, हे माझी एवढीच तळमळ आहे. एवढ्या तळमळ असतानाही तुम्हाला भेटत नाहीस, तुला माझा विसर पडलाय का. तळमळीचा हा एक प्रकार आहे, तळमळीमधली अजून एक तळमळ आहे. येची चिंते माझा करपला भीतर. कोणती चिंता. का नेणो विसर पडिला माझा. तुका म्हणे तू हे जाणसी सकळ. तुला सगळं कळतंय रे परमेश्वरा, तुला हे सगळं कळतंय. यावरी कृपाळ होई देवा. तू कृपाळ हो आणि मला भेट. आणि तुझे पाय माझ्या चित्तात आहेत ना, ते तसेच कायम राहू देत. खरं दर्शन आतच घ्यायचं आहे, बाहेर घ्यायचंच नाहीये. पण आतलं सुद्धा दर्शन दिसेन असं झालं. माझे विकार आडाले, माझा अहंकार आडाला, माझा अभिमान आडाला, माझ्या उपाधी आडाल्या, माझा देह आडाला, तर मी परत विठ्ठलाला साकडं घालतो आणि म्हणतो का बरं दिसत नाही. ही जी माझी तळमळ आहे विठ्ठलला भेटायची, ही माझ्या अंतःकरणात विठ्ठल बसावा यासाठीच आहे. आणखीन कुठे तो बाहेर दिसायला पाहिजे अशातला भाग नाही. अंतरातच तो दिसणार आहे, अंतरातच प्रगटणार आहे आणि तिथून सगळ्या विश्वामध्ये सामावलेला तो मला दिसणार आहे. पण त्याच्या आड माझं स्वतःचं स्व पण येतं, अभिमान येतो. ते का बरं आलंय, ते तुझ्या कृपेनंच जाणार. म्हणजे माझ्या कर्तृत्वानं माझा अभिमान जाणार नाही, तुझ्या कृपेनं जाणार. म्हणून तुका म्हणे तू हे जाणासी सगळं, ही सगळी प्रक्रिया तुला माहिती आहे. यावरही कृपाळ होई देवा. तुझ्या कृपेशिवाय आता काही मला तू दिसणार नाहीस. असा असा हा तळमळीचा अभंग आहे. दुसरा अभंग जो आहे तो परत तळमळीचाच आहे,
पण परमेश्वराला आई पण देणार आहे. आमच्या विठ्ठलाला आम्ही कृष्ण भक्तीला एक मधुरा भक्तीचं स्वरूप उत्तरेमध्ये आलं आणि त्याचं एक स्थान आहे. पण महाराष्ट्रामध्ये मधुरा भक्ती आमच्याकडे विरहाच्या कविता लिहिलेल्या आहेत. सर्व संतांनी विरहिणी लिहिलेल्या आहेत ज्ञानदेवांच्या पासून. पण ती भक्ती आम्ही महत्त्वाची मानली नाही. आमच्याकडे सख्य भक्ती आहे आणि मुख्य म्हणजे आम्ही विठ्ठलाला माऊलीच करून टाकलेलं आहे. कोण आम्ही पुसे सिणले भागले, कोण आम्हा पुसे सिणले भागले. आम्ही किती सिणलो भागलो तुझ्या भक्तीमध्ये संसाराच्या मागं लागून. आम्हाला कोण पुसणार तुझ्याशिवाय पांडुरंगा. तू आमची सगळ्यांची आई तूच आहेस फक्त. कोण आम्हा पुसे सिणले भागले, तुझं विण उगले पांडुरंगा. तुझ्याशिवाय मला कोण विचारणार पण. कोणापाशी आम्ही सांगावे सुखदुःख. तू तू सोडून कोणाशी सांगायचं सुखदुःख ह्या जगण्यामधलं. कोणापाशी आम्ही सांगावे सुखदुःख, कोण तान भूक निवारिल. आज आपण याच अर्थाचा एक अभंग घेणार आहोत. कोण या तापाचा करील परिहार. हा माझा ताप जो संसाराचे त्रिविध ताप आहेत, ह्या ताप मला लागलेले आहेत. कोण मला ह्यांच्यापासून सोडवेल. आणि तापांपासून सोडवायचं नाही. खरं म्हणजे तुकारामाचे अनेक अभंग तुकाराम बुवांचे जे आहेत ना, एकमेकाशी असे घनिष्ठ संबंधातले आहेत. ह्या सगळ्या त्रापामध्ये तुझा विसर पडू नये ही खरी आहे. मग त्रापातून सोडवायचं म्हणजे काय, त्राप नष्ट करायचे कुठल्या तरी चमत्कारानं असं नाही. आणि सुखी जीवन जगायचं आहे असं काहीही करायचं नाही. जे भोग आलेले आहेत त्या भोगामध्ये मला माझा अहंकार तीव्र होत जातो. तर तसं न होता तुला शरणागतीचा मार्ग म्हणून कसं करता येईल हे, असं म्हणजे आहे त्या परिस्थितीकडं पॉझिटिव्हली बघायचं, सकारात्मक बघायचं. हे भक्तीचं एक वेगळंच तुम्हाला सांगतो रसायन आहे आणि सांगण्याचा पद्धत आहे. मी विनोबा भावेंचं सध्या पुस्तक वाचतोय आणि त्याला स्नेहसन्निधी असं नाव आहे. म्हणजे स्नेहांना पाठवलेलं पत्र असं त्याचं स्वरूप आहे. विनोबा भावेचे ते इंग्रजीत आहेत, हिंदीत आहेत, मराठीत आहेत. पण त्या सगळ्याचा मराठी अनुवाद पवनार आश्रमानं प्रसिद्ध केला आहे. एकापेक्षा एक सुरेख पत्र आहे विनोबांची. त्या सगळ्या पत्रांमध्ये ते तुकाराम बुवांचा आदर्श समोर ठेवून विनोबा भावे स्वतःबद्दल सांगतात की माझा कसा दिनक्रम चाललेला आहे. माझ्या प्रार्थनेच्या वेळा कशा आहेत. माझी प्रार्थना आता टकळी करताना कशी होते. सगळा कर्मयोग करतानाच भक्तियोग कसा होतो. असं अतिशय तुकारामांच्या पद्धतीनं स्वतःची साधना समजावून सांगितली. आणि इतरांना पण सल्ला ते त्याच पद्धतीनं देत राहतात. एका मित्राला दुर्धर आजार झालेला आहे आणि कळा सहन होत नाही असं होतं. अशी तक्रार आहे त्याची. काय करू. आणि पांडुरंगाचं नाव मी घेतोय पण विनोबा मला सहन होत नाही हा जो चाललेला होता. तर विनोबाने त्यांना असं सांगितलंय की तुमच्या एवढं नसलं तरी मी पण त्रासातून गेलेलो आहे शारीरिक. आणि ही आपल्याला पांडुरंगानं दिलेली तपस्येची संधी आहे असं समजावं. आणि आपल्याला तपस्या जमली नाही म्हणून पांडुरंगानं पाठवलं आपल्याला. हा दिलाय त्रास थोडा. त्या त्रासातच त्याचं स्मरण आपल्याला करायला जमलं पाहिजे. असं असं विनोबांनी फार जबाबदारीनं स्वतः जगून लिहिलेलं आहे हो. असे फार मोठी माणसं होऊन गेली आणि त्याने बापूंचा म्हणजे महात्मा गांधींचा उल्लेख वारंवार केलेला आहे कृतज्ञतेपूर्वक की मी त्यांच्याकडे बघून शिकलो ह्या सगळ्या गोष्टी म्हणून. आणि अतिशय सुंदर आपला हा वारसा आहे. विनोबांचा वारसा आहे ना फार मोठा वारसा आहे. कारण ते विनोबांनी सुद्धा इतकं सुंदर सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे ज्ञानामध्ये माझे गुरु आहेत शंकराचार्य, भक्तीमधले माझे गुरु आहेत ज्ञानदेव आणि कर्मयोगातले माझे गुरु आहेत महात्मा गांधी असं सांगितलं. आणि कर्मयोग सतत चालू असताना मनात मनात भक्तीचं त्यांच्या गाणं चालू आहे. तुकोबांवर विनोबांनी फार सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. तुका आकाशा एवढा असं पुस्तक आहे आणि त्यात 100च्या वर अभंग असतील पण ते सगळे एकत्र गुंफून अतिशय सुंदर असं विवेचन तुकोबा रायांवरचं विनोबांनी केलं आहे. आपण त्याचा उल्लेख नंतर कधीतरी करू. पण आज मला याची फार आठवण झाली की आईकडं जायचं, विठोबाकडं जायचं म्हणजे आईकडं जायचं. कोण या तापाचा करील परिहार, उतरील पार कोण तुझ्या. मला ह्या भवसागराच्या नदीतून पलीकडं नेणार कोण तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय मला कोण दुसरं नाही. ही शरणागतीची अवस्था आहे. कोणाचे इच्छेने मागावे भातुके. मला खेळणं कोण आणून देईल, मला खाऊ कोण आणून देईल तुझ्यापेक्षा. कोण कौतुके बुझावेल. माझा हट्ट कोण पुरा करेल तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही. कोणावरही आम्ही करावी हे सत्ता. बघा बरं कसा विठ्ठल आहे आमच्याकडे. विठ्ठल हा सत्ता गाजवण्याचा देव आहे. त्याचा अंकित होण्याचा नाही आहे. त्याचा अंकित होऊन आम्हीच बळीवंत होतो असं तुकारामांनीच एका ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणावरही आम्ही करावी हे सत्ता. विठोबा तू माऊली आहेस. बाळ जसं आईवर सत्ता गाजवतं आम्ही कुणावर सत्ता गाजवणार. आम्ही गंजलेलो पिडलेलो रंजले गांजलेलो आहोत. आम्ही तुझ्यावरच सत्ता गाजवणार आणि तुलाच फक्त शरण जाणार. कोणावरही आम्ही करावी हे सत्ता.
होईल साहता कोण दुजा. आमच्या सगळे अपराध, आमचे हट्ट कोण दुसरं ऐकून घेणार आहे? पांडुरंगा, तुझ्याशिवाय दुसरं कोण नाही. तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणा. तुम्ही स्वामी आहात, सर्व जाणता. तुका म्हणे अगा स्वामी सर्व जाणा, दंडवत चरणा तुमच्या देवा. तुमच्या पायाशी मी दंडवत घालतो, आणि आमची आई म्हणून असेच आम्हाला सतत राहा, असं असं आम्ही तुम्हाला विनंती करतो. आता आणखीन एक अभंग आपण बघूया आणि आजच्या गीताकडे जाऊया. संसार सोहळे भोगता सकळ. संसार सोहळे असं म्हणलेलं आहे. संसारात जे सुख दुःख चाललेलं असतं ना, आता तुकाराम फार पुढे आलेले आहेत. ते असं बरे झाले वगैरे सगळ्यापासून लांब आलेले आहेत, आणि त्याला संसार सोहळे असं नाव देऊन पुढे चाललेले आहेत. संसार सोहळे भोगता सकळ, भक्ता त्याचे बळ विठोबाच. हे सोहळे भोगायचं बळ आहे ना, ते भक्ताला कुठून मिळतं? विठोबाकडून मिळतं, असं सांगतं. भय चिंता धाक न मनी ती मनी. कसला भय नाही, कसली चिंता नाही. विनोबांनी तर त्यांच्या पुस्तकात असं सांगितलंय, यावर निर्भय होणे, ईश्वरावर विश्वास ठेवून निशंक होणे, हेच अध्यात्म आहे. तुम्ही निर्भय जर झाला तरच खरे भक्त झाला, असं असं विनोबांनी सांगितलेलं आहे. आणि तशा पद्धतीनं प्रवास स्वतःचा केला. भय चिंता धाक न मानिती मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळित. पांडुरंग आहे ना सांभाळायला, आम्ही घाबरायचं काय करणार? ह्याला म्हणायचं भक्ती, ह्याला म्हणायचं निष्ठ. भक्ती अशासाठी नाही आहे की मला हे प्रमोशन पाहिजे, माझं ते पोराचं एक हे पाहिजे, आणि ते असे फार फालतू फालतू गेनसाठी, लाभासाठी ही भक्ती आहे. ती भक्ती खरीच नाही. आमच्या माताजी असतात, म्हणजे अरविंदांच्या बरोबर ज्यांनी काम केलं, मदर म्हणायचं त्यांना, द मदर. त्यांची फार सूत्र प्रसिद्ध आहे. त्यांना सिद्धी अवगत होत्या, बऱ्याच काय काय त्यांचे कर्तृत्व होतं, अध्यात्माच्या क्षेत्रातल्या ज्ञानी होत्या. त्यांनी चमत्कारांबद्दल सांगितलं एका ठिकाणी, की चमत्कार खरे आहेत. पण चमत्कार करणं ही काय फार अवघड गोष्ट नाही म्हणले अध्यात्मामध्ये. अगदी लोअर लेवलचं अध्यात्म आहे म्हणले चमत्कार करणं. कारण हे मुळात हा पसाराच अनेक स्तरांचा आहे. त्यात सगळ्यात खालच्या स्तरावर तुमच्या शरीरानं जगण्याच्या सगळ्यात थोडंसं वर, अशा तिथं त्या त्या परिसरात हे चमत्कार वगैरे घडतात. ते तुम्ही देहात असल्यामुळे तुम्हाला फार विशेष वाटतं, आणि त्याचा कोणीतरी त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला अध्यात्मापासून लांब नेतं. तर तुम्ही कृपा करून ह्याच्या मागं लागू नका. तुम्ही फक्त भक्तीच्या मागं लागा आणि शरणागत होण्याच्या मागं लागा. त्या डिव्हाइन जे आहे त्याच्या शरणागत व्हायचं कसं? अजिबात चमत्काराची गरज नाही, आणि तसं तुम्ही लागा, असं माताजींनी सांगितलं. विनोबांनी वेगळंच सांगितलं. विनोबा म्हणले चमत्कार ची इच्छा करणं, शकून बघणं, मुहूर्त बघणं एवढंच नाही, ज्योतिषाला जाऊन भविष्य विचारणं हा परमेश्वराचा अपमान आहे म्हणाले. तुम्ही त्याचा अपमान करत जाऊ नका. मला हे अमुकच पाहिजे आणि मला तमुकच पाहिजे असं म्हणून ह्या दिशेनं आणि त्या दिशेनं असं काही करू नका. पूर्ण शरणागत व्हा, आणि त्याच्या इच्छेनं जे होईल ते होऊ द्या, असं विनोबांनी लिहिलेलं आहे. आणि सगळ्या संतांनी हेच सांगितलंय, असं विनोबा परत आपल्या पत्रांमध्ये सांगतात. भय चिंता धाक न मानिती मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळितो. चक्रपाणी सांभाळतोय, आता दुसरीकडे काय मला जायचं काय कारण नाही. पाप पुण्य, पाप पुण्य त्यांचे धरू न शके अंग. भक्तांना पाप आणि पुण्य काही नाही. एकदा शरणागत झाले की परमेश्वरच त्यांच्या मधून काम करायला लागेल. त्यामुळे पाप आणि पुण्य काय तो त्याचा विचार असेल, आमचा नसेल. पाप पुण्य त्यांचे धरू न शके अंग, भक्तांशी श्रीरंग सर्व भावे. भक्तांना सर्व भावे सांभाळायचं काम श्रीरंग करतो, पांडुरंग करतो. नवती ते मुक्त आवडे संसार. भक्त कसे आहेत? त्यांना मुक्ती नाही आहे, मुक्ती नकोच आहे. ते म्हणतात आम्हाला संसार आवडतो, पण तो संसार पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून करायचा संसार. आम्हाला मुक्ती नकोच आहे. नवती ते मुक्तो आवडे संसार, देव भक्ता भार सर्व वाहे. आमच्या संसाराचा सगळा भार जो आहे तो पांडुरंग वाहतोय, आणि आम्ही फक्त असे पांडुरंगाच्या आनंदामध्ये संसार करत राहतो. आम्हाला मुक्तीच नको, आम्हाला अनेक वेळा गर्भवास द्या, आम्हाला अनेक वेळा जन्माला जन्माला येऊ द्या. इथं इथं विनोबांचं थोडंसं मतभेद आहे बरं का. विनोबाने एका ठिकाणी लिहिलं आहे की संतांना मुक्ती नको असते, खरं आहे, पण आपण सारखं सारखं गर्भवासामध्ये पडायचं आणि कुणाला कुणा आईला त्रास द्यायचा. विनोबांचं आईवर फार प्रेम, अतिशय प्रेम, अतिशय प्रेम. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आईचं प्रेम सांगण्यासाठी साने गुरुजी जसे झाले, तसे त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ वयानं असे विनोबा भावे झाले.
आणि आईचं भयंकर त्यांना आदर होता, प्रेम होतं. ते म्हटले, अहो तिला 9 महिने काय सोसायला लागतं आणि त्या जन्माच्या काळा काय भोगायला लागतात. त्यामुळं गर्भवास म्हणजे तुम्हाला, मला पुढच्या जन्माच्या यातना काय, ते म्हणजे तुझ्या जन्माच्या यातना काय माहीत नाही. एका स्त्रीला म्हणले यातनेत का टाकतोस तुझ्या परत परत जन्माला येणं, असा विचार करणारे विनोबा. विचार करण्याच्या पद्धती. आणि म्हणून मुक्ती घे म्हणाले. तर तुला मुक्ती नाही म्हणजे आणखीन कोणाला तरी त्रास आहे, तर तू भारभूत होऊ नकोस, तू मुक्त हो म्हणले सगळं भक्तीच्या मागं लागून. पण तुकाराम आणि आमचे नामदेव असं काय म्हणत राहिले, पुन्हा पुन्हा टाका जन्माला म्हणाले आणि आम्ही भक्ती करतच राहू. नवती ते मुक्त आवडे संसार, देव भक्ता भार सर्व वाय, सगळा भार पांडुरंग वाहत. तुका म्हणे देव भक्ता वेळाईत. हा शब्द आता आपल्याकडचा कमी झाला, मराठीतला गेला शब्द. वेळाईत म्हणजे काय? वेळेवर उपस्थित राहून मदत करणारा म्हणजे वेळ आहे. किती चांगला शब्द आहे बघा. आमच्या मराठीनं गमावला हा शब्द. दासबोधामध्ये सुद्धा इतके सुंदर शब्द आहेत. तर म्हणी आरे असा शब्द आहे. म्हणजे मृत्यूचे म्हणी, यमाचे म्हणी आरे असा शब्द वापरला आहे रामदासांनी. म्हणी आरे म्हणजे काय? म्हणेल ते करणारा म्हणजे म्हणयार. तर ते यमाचे म्हणेरे येऊन ठोकून काढतील तुम्हाला, असे असे रामदासांनी एके ठिकाणी आपल्याला धमकी दिली. भक्ती करा, या जन्मात आलाय भक्ती करा, नाहीतर यमाचे म्हणेरे येईल आणि त्यांच्या काठ्या बसतील तुमच्या पाठीमध्ये. त्याच्यापेक्षा भक्तीच्या मागं लागा. म्हणेरे हे त्याचे त्याचे दास आहेत, म्हणेल ते करणारे आहेत मृत्यूचं. इथे वेळाईत शब्द वापरलाय. वेळाईत म्हणजे काय? वेळेला उपस्थित राहणार आणि तुमची सगळी मदत करणार. तुका म्हणे देव भक्ता वेळाईत, भक्त ते निश्चिंत त्याची याने. भक्त निश्चिंत आहे, त्याचा सगळा भार व्हायला पांडुरंग सिद्ध आहे. आता आपण या अर्थाचं एक भक्तिगीत तुकारामांचंच आहे, ते घेऊया. फक्त त्याचं मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे जाऊ देवाची या गावा, हे अतिशय सुंदर एक तारीवरचं गाणं आहे. इतकं सुरेख चाल दिलेली आहे त्याला. अण्णा जोशींनी दिलेली चाल आहे. अगदी अण्णा जोशींच्या सगळ्याच चाली सोप्या सरळ अगदी एक तारीवरचं चाल आहे, बाकी काही त्याला हेच नाही आहे. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. देवाकडेच विसावा आहे, ह्या जगात कुठे दुसरीकडे विसावा नाही आहे. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा, देवा सांगो सुख दुःख. सगळं काय सुख दुःख आहे ते देवाला सांगू. देवा सांगो सुख दुःख, देव निवारिल भूक. माझी सगळी, कारण खरी भूक ही अध्यात्माचीच आहे. आणि इतर जी काही त्याला जोडून इतर शारीरिक भूक येत असेल त्याचं निवारण परमेश्वराला काय करायचं माझ्या कल्याणासाठी ते तो करेल. देवा सांगो सुख दुःख, देव निवारिल भूक, घालू देवासीच भार. ह्या जगामध्ये दुसऱ्या कोणी उपयोगाला येणार नाही, परमेश्वरावरची माझी श्रद्धाच मला उपयोगाला येणार आहे. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर, राहो जवळी देवापाशी. राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी. राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायाशी, तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढी वाळे. अतिशय सुंदर उषाताई मंगेशकरांनी गायलेलं आहे आणि अण्णा जोशींनी संगीत दिलं आहे. अतिशय सोपं एक तारीवरची धून ऐकूया आणि मग आपण थांबूया. जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. तेथेची विसावा, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगो सुख
पण इथं थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण.